हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज इथे आले संगमेश्वरला सोमेश्वर मंदिर बघायला आणि इथे आपण गरम पाण्याचं कुंड पण बघणार आहोत। इथे यायचं प्लॅनिंग मी खूप दिवस करत होते, पण मला एक एक्साइटमेंट होती की पावसाळ्यामध्ये पण ह्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये गरम पाणीच येतं का। तर आता आपण जाऊन बघूया तिथे आता पावसाळ्यामध्ये पण गरम पाणीच येतंय का। आम्ही आता बाईकने चाललोय मंदिर बघायला आणि गरम पाण्याचे कुंड बघायला। चिपळूणहून संगमेश्वरकडे जात असताना आपल्याला राजवाडी लागते आणि इथे महामार्गापासून अगदी अर्धा पाऊण किलोमीटर आतमध्येच हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराला लागूनच गरम पाण्याचे एक कुंड पण आहे। आणि इथे आम्ही आता पोहोचलो। इथे कमानी केलेली आहे ज्याच्यावर लिहिलेलं दिसतंय श्री देव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी। इथे कमानीपासून मंदिरापर्यंत आणि कुंडापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवलेला आहे। इथे खूप झाडं आहेत, हिरवळ आहे पूर्ण। मला वाटतं पावसामुळे असेल, एरवी एवढी नसेल, फक्त मोठी मोठी झाडं हिरवीगार दिसत असतील। पण इथे छान अशी वाट केलेली आहे जायला। अतिशय सुंदर अशी पाखाडी बांधलेली आहे ज्याच्यावरून चालत आम्ही आता चाललोय मंदिराकडे आणि तिथेच आपण गरम पाण्याचं कुंड पण बघणार आहे। पाखाडीवरून चालत थोडं पुढे आल्यावर इथे आता कौलारू घरासारखं काहीतरी दिसतंय। मला वाटतं आपण आता कुंडापर्यंत पोहोचलोय। इथे आजूबाजूला खूप सारी मोठी मोठी झाडं आहेत, तसेच छोटी छोटी झाडं झुडपं पण आहेत। एकदम छान असं निसर्गदृश्य आहे इथे आणि इथे पाखाडी आहे ज्याच्यावरून आम्ही चालत आलोय आता इथपर्यंत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरजवळ मुंबई गोवा महामार्गावर राजवाडी नावाचे एक गाव आहे आणि या राजवाडीला गरम पाण्याचे हे सुंदर कुंड आहे। इथे जमिनीतून येणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्याला कुंड बांधून बंदिस्त केलेलं आहे आणि अगदी सुंदर असे हे कुंड आहे ज्याला चारही बाजूंनी दगडी चिऱ्याचे बांधकाम केलेले दिसते। याचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी 1960 रोजी केला असं इथल्या नोंदीवरून कळतंय। इथे आपल्याला दिसतंय चारी बाजूला मस्त चिरेबंदी खांब उभे केलेले आहेत आणि मध्ये हे कुंड आहे, चिऱ्याचं बांधकाम करून बनवलेलं आहे। हे अतिशय सुंदर आहे हे कुंड। तसेच या कुंडातील पाणी पण अतिशय स्वच्छ आहे। आपण इथे बघू शकतो, आपल्याला कुंडाचं तळ पण दिसतंय। मला वाटतं या पाण्याचं तापमान जवळपास 60 डिग्री सेंटीग्रेड असावं। बादलीत पाणी घेतले तर गार पाण्याची भर न घालता आंघोळ करणं या ठिकाणी अशक्य आहे असं वाटतंय। ह्या स्वच्छ गरम पाण्यातून सतत बुडबुडे येत असतात आणि इथे बाजूला स्नानाची सोय सुद्धा केलेली आहे। हे अतिशय शांत आणि उत्तम ठिकाण आहे, तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या। आणि इथे आपण बघू शकतो, इथे बुडबुडे येताना दिसतात। अगदी निरीक्षण करून बघितलं, निरखून बघितलं तर आपल्याला इथे दिसेल इथे सतत बुडबुडे येत असतात। ह्या कुंडातील पाणी खूप गरम आहे आणि ह्या गरम पाण्याचे कारण पूर्णपणे भूगर्भीय आहे, कारण ह्या झऱ्यातील पाण्यात गंधक म्हणजे सल्फर भरपूर प्रमाणात असते। हे पाणी त्वचेच्या आजारासाठी खूप उपयुक्त आहे, कारण गरम पाण्याच्या पाण्यामध्ये सल्फरची वाढलेली पातळी अँटीफंगल आणि बॅक्टेरियाचा प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म देते, जे त्वचेचे आजार बरे करण्यास मदत करते। आणि दिवसा येणाऱ्या तणावावर हे एक प्रभावी औषध आहे आणि दिवसाच्या आरामदायी आणि आरोग्यदायी सुरुवातीसाठी हे एक आवश्यक ठिकाण आहे। त्यामुळे इथल्या पाण्याने खूप जण, इथले स्थानिक लोक पण खूप आंघोळ करतात। इथे आता बारीक बारीक पाऊस पडतोय आणि कुंडाच्या पाण्यामध्ये पावसाचं पाणी मिक्स होतंय, पण पावसाळ्यात पण ह्या कुंडातील पाण्याचं तापमान कमी जास्त होत नाही, तापमान नेहमी सेमच राहतं। तसंच या कुंडातील पाण्याची पातळी पण कमी जास्त होत नाही, नेहमी तेवढीच राहते। आणि ह्या पाण्याचं तापमान जास्त आहे, आपण जास्त वेळ हात घालून ठेवू शकत नाही पाण्यात। ह्या गरम पाण्याच्या कुंडातून आपल्याला पाण्याच्या वाफा येताना पण दिसतंय। ह्या पाण्याच्या वाफा मी कॅप्चर करण्यासाठी खूप अँगलने शूट केलं, पण मला ते पॉसिबल होत नव्हतं, पण आता फायनली मी कॅप्चर करू शकले।
एकदम छान वाटतात ह्या पाण्यावरती वाफा, आणि ह्या वाफांवरून आपल्याला ह्या पाण्याच्या तापमानाचा पण अंदाज येईल. आणि आम्ही आता इथे बाजूलाच असलेले सोमेश्वर मंदिर बघायला जाणार आहे, कारण की इथे आता थोडीफार पब्लिक आहे. ज्यांना मला वाटतं स्नान करायचे ते स्नान करण्यासाठी वेट करतात, पण माझ्यामुळे त्यांना ते पॉसिबल होत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे मंदिर बघायला. चला तर आपण आता मंदिर बघूया. गरम पाण्याच्या कुंडासमोरच हे मंदिर आहे, आणि ह्या गरम पाण्याच्या कुंडापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी पण पाखाडी बांधलेली आहे. आणि इथे एक कमानी आहे, चिऱ्याचं बांधकाम करूनच बांधलेली आहे ती कमानी. त्या कमानीतून आत गेल्यावर आपल्याला मंदिर दिसते. मंदिराभोवती खूप मोठा परिसर आहे, खूप मोठा आवार आहे, आणि मोठा आवार असून त्याच्या चारही बाजूंनी याला तट बांधलेले आहेत. पारंपरिक कोकणी पद्धतीची बांधणी असलेले कौलारू आणि लाकडी कोरीवकामाने सजलेले हे सोमेश्वर मंदिर आहे. इथे मंदिराच्या चारही बाजूंनी जांभ्या दगडाची तटबंदी आहे. तसंच एक अतिशय भव्य आणि उंच दीपमाळ पण इथे आहे. ही दीपमाळ मंदिराच्या समोरच बांधलेली आहे. ही निदान 20 ते 22 फूट उंच तरी असेल. आपल्याला इथे मंदिराची बांधणी दिसते, कौलारू आहे आणि पारंपरिक अगदी जुन्या पद्धतीची बांधणी दिसते. आणि इथून मंदिरात प्रवेश करण्यासाठी जागा आहे, आणि आम्ही आता मंदिरात प्रवेश करतोय. इथे मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच एक प्रशस्त आणि उघडा सभामंडप बांधलेला आहे, आणि त्याला 3 बाजूंनी बसायला कट्टे बांधले आहेत. आणि सभामंडपात लाकडी खांब असून ते लाकडी खांब आणि त्याच्यावर असलेल्या तुळा लाकडी कोरीवकामाने सजवलेल्या आहेत. सभामंडपातून थोडं पुढे गेलं की समोरच गाभारा आहे, गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे. इथून आतमध्ये प्रवेश केला की समोरच आपल्याला दगडी बांधकामाच्या अवशेषातील हा एक भाग इथे दिसतो, जो पूर्वीपासून इथे ठेवलेला आहे. वास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे, ती म्हणजे या मंदिराचा गाभारा दुमजली आहे, आणि वरच्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे, तर खालच्या मजल्यावर श्री शिवशंकराची पिंडी आहे. इथे खूप अंधार आहे, त्याच्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये गाभाऱ्यामध्ये, पण अशी रचना मी अजून कोणत्याही मंदिरात आजपर्यंत पाहिलेली नव्हती. इथे दगडी बांधकामाच्या अवशेषामागे एक नंदी पण आहे. या मंदिराची बांधणी पेशवेकालीन असावी असे वाटते. आणि या मंदिरातील गर्भगृह दगडी खांबावर बांधलेला आहे. इथे नंदीच्या मागे असलेल्या दगडी बांधकामाच्या अवशेषावरही हळद कुंकू आणि फुलं वाहून पूजा केलेली दिसते. यावरून असे समजते की यालाही काही विशिष्ट अर्थ असावा. या मंदिराचं गर्भगृह जरी दगडी खांबावर बांधलेलं असलं तरी इतर ठिकाणी लाकडाचे खांब उभे केलेले आहेत, आणि त्यावर अतिशय सुंदर लाकडी कोरीवकाम केलेले आहे. ही या मंदिराची आणखी एक खासियत आहे. इथले सभामंडपात असलेले लाकडी खांब आणि त्याच्यावर असलेले तुळा लाकडी कोरीवकामाने सजवलेले आहेत, आणि त्यावर बारीक कलाकुसर केलेले कोरीवकाम आवर्जून पहावे असे आहे. या कोरीवकामात घोडेस्वार, मारुती, युद्धप्रसंग अशी चित्रे कोरलेली आहेत. फक्त बाहेरच्या बाजूनेच नाही तर आतल्या बाजूने पण ह्या लाकडी खांबांवर कोरीवकाम केलेले आहे. अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. पारंपरिक पद्धतीचं अगदी शांत ठिकाणी असं हे मंदिर आहे. आणि आम्ही या मंदिरात थोडंसं विश्रांती करून थोडा वेळ बसून आम्ही आता निघालोय. तर तुम्हाला हे मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.